महामाया नीळावंती पुढील भाग. प्राचीन. विक्रमविभू ते 2 डोंगर लांघून बरोबर सूर्यास्ताच्या वेळी घनदाट अरण्यात आला. त्या धबधब्यासमोर उभा राहिला. सेबियानाने सांगितल्याप्रमाणे जंगलात कडुनिंबाच्या काड्या पेटवून धूर करणार होता. धूर शोधत सेबियाना येणार आणि त्याला गुहेच्या आत घेऊन जाणार. विक्रमने देवसरीतून निघतानाच कडुनिंबाच्या काड्या सोबत आणल्या होत्या. कोरडी जागा पाहून त्याने त्या 10-15 काड्या एकावर एक नीट रचल्या. बाटलीत आणलेलं रॉकेल ओतलं, माचीस काढली, चितेला अग्नी दिल्यासारखीच कडुनिंबाची चिता पेटवली. पण स्वतःच त्या चितेवर झोपलो आहोत आणि आपलं अंग जळून चितेतून घट्ट काळा धूर निघतोय. त्या धुराच्या काळेपणाने संपूर्ण जग काळवंडून जातंय असं त्याला वाटू लागलं. त्या गुहेपाशी जीवावर उदार होऊन आला होता तो. नीळावंती मरून 400 वर्ष लोटली आहेत हे त्याला माहिती होतं. तरी तो या गुहेपाशी काय करायला आला होता? गुहेत राहणारे रानटी लोक नरभक्षक असण्याचीही शक्यता होती. त्याला परत बोलवून त्या गुहेतच संपवून टाकायचा सापळा असण्याची जास्त शक्यता वाटत होती. तो तरी तिथे आला होता. कारण होती एक पुसटशी आशा. आपल्या मुलाला जीवदान मिळण्याची आशा. मुलाच्या जिवंत चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू पाहण्याची आशा. काहीतरी चमत्कार घडेल. ह्या गुहेत आपल्या हाती काहीतरी लागेल आणि आपला मुलगा जिवंत होईल. अशी अंधुकशी आशा धुगधुगत होती. धबधब्या पलीकडच्या गुहेमध्येच त्याला प्रकाश दिसत होता. आशेचा अंधुक प्रकाश. तो निघताना कुशलला सांगून आला होता, हे बघ मित्रा, मी शेवटचा चान्स घ्यायला चाललो आहे. जर माझं जंगलात काही बरं वाईट झालं आणि जर मी उद्या सायंकाळपर्यंत परत आलो नाही, तर प्लीज आनंदाला विधिवत भंडाग्नी दे. मी मेल्यानंतर आनंदाची विटंबना नाही झाली पाहिजे. आणि जेव्हा आनंदाला चितेवर ठेवशील, तेव्हा एकदा, फक्त एकदा माझ्याकडून त्याची माफी माग. त्याचा बाप त्याला परत आणू शकला नाही. माफ कर म्हणावं. असं काय नाही होणार. तुम्ही परत यावा, मग आपण बघू. कुशल बोलला तर होता, पण त्याच्या मनात चलबिचल सुरू होती. त्याचा जीव ज्यात गुंतला होता तो विषय त्याने काढला. आणि तुमच्या पोरीचं, नलूचं काय करू? विक्रमने एका कागदावर त्याला एक पत्ता लिहून दिला. हा माझ्या सख्ख्या आजीचा पत्ता आहे. त्र्यंबकेश्वरला असते ती. जर मी उद्या संध्याकाळपर्यंत आलो नाही तर तिला पत्र पाठव. तिला म्हणावं, तुझी अमानत घेऊन जा. ती आली की नलूला आजीच्या हवाली कर. आनंदाच्या अस्थी सावडून तिला देऊन दे. कुशलची नाराजी त्याच्या पडलेल्या खांद्यातून आणि झुकलेल्या मानेतून विक्रमला स्पष्ट दिसली. कुशलचा नलूवर जीव आहे खरा, पण अजूनही कुशल कसा माणूस आहे याची खात्री नव्हती. नलूला कुशल रायकरीसारख्या अनोळखी माणसाजवळ ठेवून जावं हे बरोबर वाटत नव्हतं. पण आजी तरी कुठे ओळखीची राहिली होती. आनंदाचं देहवसान झाल्याची बातमी फोन करून सांगितली, तरी आजी साधी भेटायला देखील आली नाही. काय ठेवलं होतं त्या त्र्यंबकेश्वर आश्रमात? दिवस रात्र भस्म लावून फिरणाऱ्या ढोंगी साधूंच्या आश्रमात राहून काय साध्य होत असेल आजीचे? सदा सर्वदा ती विक्रमच्या आयुष्यातून गायब असायची आणि गरज पडेल तेव्हा अचानक येऊन उगवायची. विक्रमला खूप चीड यायची आजीच्या अशा वागण्याची. म्हणून तिने आणलेली ब्याद, नलू पुन्हा तिच्याकडे द्यायची असं विक्रमने ठरवून टाकलं होतं. तसं कुशलला सांगितलंही होतं. कुशल आणि आशाकडे पुरेसे पैसे देऊन त्याने निरोप घेतला. नलूला घर सोडताना अंगणात सांगितलं, हा दादा तुझी काळजी घेईल. चिंता करू नको हा, मी परत येतो. नलूने तेव्हा विक्रमचा हात धरून ठेवला. लवकर या ना पप्पा, मला पेन्सिलला टोक करून पाहिजे. विक्रमने काही न बोलता हात सोडून निघाला. त्याला नलूचा बाप बनायची इच्छा नव्हती. आपल्याला आनंदाच हवाय.
दुसऱ्या कोणाचंच बाप पण नाही घ्यायचं, हे पक्क करून विक्रम निघाला. मागेही न वळता कुंपणातून बाहेर पडला. डोंगर चढत जाणाऱ्या पाय वाटेने जंगलात शिरला. नलू त्याला जंगलात गायब होतपर्यंत पाहत उभी होती. कुशलने नलूचा हात पकडला. तुझ्या पेन्सिलला मी टोक करून देतो बाळा, चल. कुशलने तात्पुरती बापाची जबाबदारी स्वीकारली. थोडा वेळ का होईना त्याला नलूचा बाप होता आलं. जर विक्रम उद्या मेलाच तर सर्वात जास्त फायदा कुशलचाच होता. एक आयती मुलगी मिळाली असती. विक्रम मेला की आनंदाचा मृतदेह जाळायचा. विक्रम आणि आनंदा संपणार. फक्त नलू उरणार. पण विक्रमच्या डोक्यात कुशलबद्दल शंका होतीच. कुशल आनंदाच्या मृतदेहाला अग्नी जरूर देईल. पण नलूला आजीकडे सोपवेल का याची खात्री नव्हती. नलूच्या चेहऱ्यात त्याला असं काय दिसलं होतं देव जाणे. कडुनिंबाच्या काड्याची आग संपली. काळा धूर बाहेर पडायचा थांबला. एक सपक कडसर वास आसपास पसरला. सूर्यास्त होत चालला. वेळ टळत चालली. कडुनिंबाची आग लोप पावल्यावर विक्रम उठला. एका दगडाआड दडून बसला. आता हा वास शोधत सेबियाना इथे येणार आणि आपल्याला गुहेत घेऊन जाणार. या फिराकीत विक्रम होता. खडकामागे स्वतःचं शरीर झाकून टाकलं. पायाखाली होणाऱ्या वाळक्या पानांचा आवाज थांबला. पण पाठीमागे झाडांच्या उंच बुथ्यावर सळसळ ऐकू आली. विक्रमने मागे वळून झाडावर बघितले. कानाजवळ जखम असलेलं एक भव्य वानर फांदीवर उभं होतं. विक्रमने त्याला ओळखलं. तेच वानर होतं ते. एवढ्या खोल जंगलाच्या आतड्यात ह्या वानराने आपला पाठलाग करणं शक्य आहे का? याबद्दल विक्रमला आश्चर्य वाटलं. वानर शांतपणे उभं राहून विक्रमचं निरीक्षण करत होतं. 6.5 फूट उंच असलेल्या वानराची नजर शांत होती, मानवी होती. ते वानर जणू विक्रमला ओळखत असावं अशी त्याची शांत नजर. विक्रम सावध झाल्याचं कळताच वानर झाडावर चढत वर वर जाऊ लागलं. हळूहळू दिसेनासं झालं. विचित्र, विक्रमच्या तोंडून बाहेर पडलं. बराच वेळ झाला. अजूनही सेबियाना आली नाही. विक्रमनं घड्याळ तपासलं. 6:40 झाले. सूर्यास्ताचं किरण लाल होऊ लागली. विक्रमला धीर धरवेना. तो धबधब्याजवळ आला. कोसळणाऱ्या पाण्याच्या पलीकडे गुहा आहे हे त्याला दिसलं. फक्त 8 फूट उंच असलेलं गुहेचं तोंड. त्याच्यावर कोसळणारा धबधबा. धबधब्याचे 2 थर होते. अलीकडचा थर खळखळत्या पाण्याचा, पांढरा शुभ्र. पलीकडचा अगदी शांत, आरस पाणी. त्या धबधब्यामुळेच गुहा अज्ञात राहिली होती. गुहेच्या अगदी समोर उभं राहूनही गुहेचं अस्तित्व कळायला बारकाईने धबधब्याच्या पलीकडे पाहावं लागेल. विक्रम टक लावून धबधब्याच्या पाण्याचा आरसपाणी पडदा पाहू लागला. विक्रमला धबधब्याच्या पडद्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. चेहरा विक्रमचाच होता. पण त्या प्रतिबिंबात त्याच्या डोक्यावर लोखंडी शिरस्त्राण होते. एक हत्यारबंद शिलेदार होता तो. अंगावर काळसर लोखंडी चिलखत चमकत होते. एखाद्या कथेतल्या पराक्रमी हिरोसारखंच. विक्रमने आपल्या प्रतिबिंबाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. पलीकडून चिलखत घातलेला हात धबधब्याच्या पलीकडून पुढे आला. विक्रम आपल्या प्रतिबिंबाला म्हणाला, मला वाटते मी केव्हाच मेलोय. आनंदा मेल्यानंतर मी पण जीव सोडला. त्यानंतर सुरू झालेला हा माझा प्रवास म्हणजे मेल्यानंतरचा प्रवास आहे. म्हणून तर इथे एवढे चमत्कार दिसतंय. गोष्टीतल्या सारखंच माझ्या डोक्यासोबत खेळ खेळले जात आहेत. मृत्यूनंतरची माझी परीक्षा आहे. हे खरोखर घडतंय का? की मी मेलोय आणि मेल्यानंतर मला पडलेले हे खूप मोठे स्वप्न आहे. धबधब्याच्या पलीकडे उभा असलेला प्रतिबिंब सुद्धा काही बोललं असं विक्रमला वाटलं. पण ते काहीच बोलत नव्हतं. त्याने फक्त विक्रमच्या हाताला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. विक्रमनेही आपला हात धबधब्यात टाकला.
तोच विक्रमच्या पाठीवर थंड हाताचा स्पर्श झाला. एक खोल श्वास घेऊन विक्रम मागे वळला. भानावर आला. मी सांगितलं होतं, इथून लांब थांबा, नीम जाळा. तुम्हाला कोणी पाहिलं असतं तर? सेबियाना खरोखर आली होती. बरोबर सूर्यास्ताच्या वेळी. विक्रमने घड्याळ पाहिलं. उशीर केलास. कडुनिंब जाळलं होतं मी. तो जळून विझूनही गेला. म्हणून मी आता आत जाणार होतो. सॉरी हं, उशीर झाला. आज माझी एसटी उशिरा आली. म्हणून कॉलेजवरून यायला उशीर झाला मला. एसटी? अ? सेबियन आणि तिचे माणूसघाणे कुटुंबीय एसटीने प्रवास करत असतील अशी कल्पना करायला विक्रमला अवघड गेलं. अर्थातच बाहेरच्या जगात कसा प्रवास करत असतील ते? या विचाराने विक्रम आपल्या तेजाऊच्या भ्रांतीतून बाहेर आला. सेबियनने आपल्या कॉलेज बॅगेतून एक जाड कापड काढलं आणि डोक्यावर धरून धबधब्यात प्रवेश केला. आधी ते जखमी तोंडाचं वानर आणि आता धबधब्यात दिसलेला बाजिंद्याचा चेहरा. यामुळे विक्रम आतून बिथरला होता. विक्रमनेही रेनकोटचा टोप डोक्यावर घेतला आणि तिच्या मागोमाग धबधब्याच्या आत चालत गेला. धबधब्याच्या पाण्याला शेवाळाचा वास होता. पाणी नेहमीपेक्षा चिकट होते. पाण्याला गडद रंग होता. खळखळत चिकट पाणी अंगावर पडलं तेव्हा विक्रम भानावर आला. हे मृत्यूनंतरचं जग नसून खरोखरचं जग आहे हे मान्य केलं. सेबियन मागोमाग चालायला सुरुवात केली. ती गुहा म्हणजे लहानशी बोळच. आत साहजिकच अंधार होता. पायाखाली ओलसर जमीन होती. बूट चोपड्या दगडावरून घसरून आले. गुहेत खूप दूरवर आगीचा लालसर उजेड दिसत होता. दोघे उजेडाच्या दिशेने जाऊ लागले. नैसर्गिक गुहा होती ती, पण अधेमध्ये जळणारे काजवे गुहेच्या भिंतीवर कोसळलेल्या चित्रांना चमकवत होते. या गुहेने हजारो मानवी आणि आदिम प्राण्यांना आश्रय दिलंय, त्याचं रक्षण केलंय, हे ती गुहा मूकपणे ओरडून सांगत होती. गुहा तिची ऊर्जा फेकत होती. विक्रमच्या मेंदूवर त्या ऊर्जेने आघात होत होता. पण विक्रमच्या मेंदूला त्या ऊर्जेचं वैज्ञानिक लॉजिक उमगत नव्हतं. 20 फूट चालत गेल्यावर गुहेचं तोंड संपलं आणि एक मोठी गोलाकार प्राचीन खोली आली. 30 फूट उंच आणि तेवढीच लांब रुंद असलेली खोलीच्या भिंती मानवी हत्यारांनी तासून काढलेल्या दिसत होत्या. तिच्या दगडी भिंतीवरचे घाव काल परत्वे विटले गेले होते. तरीही हजारो वर्षापूर्वी पडलेल्या घावाचं अस्तित्व समजत होतं. त्यावरून गुहेचं आयुष्य, वय कळत होतं. खोलीत एक लहानसा दिवा होता. एका चौकोनी देवळी तेवत होता. एवढ्याशा दिव्याचा दुरून एवढा मोठा उजेड? विक्रमने सभोवर बुबुळं फिरवली. दगडी भिंतीवर जागोजागी लहान लहान छिद्र होते. छिद्रांची मोजमाप करता येणार नाही एवढी छिद्रे. कुठं ती छिद्रे मोठीही झाली होती. गुहेत एवढा आत येऊनही सेबियनचे बाकी कुटुंबीय कुठेच दिसत नव्हते. सेबियनने एका मोठ्या छिद्राकडे बोट करून सांगितलं, याच्यात. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग, प्राचीन गुहा, ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.